हाय. तर आजचं जे व्हिडिओ आहे ते खरं तर माझी बनवायची बिलकुल इच्छा नव्हती. बिकॉज मी Instagramवर जेव्हा पण जाते तेव्हा मी एक व्हिडिओ कंटिन्युअसली बघते. जसंच मी Instagram स्क्रोल करते, त्रिशा शर्माचा जे केस आहे ते कंटिन्युअसली Instagramवर बार-बार दिसतंय. YouTubeवर तेच केसेस चालू आहे. जस्ट बिकॉज एक इतकी एज्युकेटेड फॅमिली आहे. त्रिशा शर्माची जी बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा एक आर्मीवाला बॅकग्राऊंड आहे. इवन त्रिशा शर्मा ज्या घरी गेली आहे लग्न करून, ते सुद्धा जजेस अँड लॉयरचं घर आहे. त्या घरात सुद्धा ह्या सगळ्या केसेस निघतायत. मर्डर झाला आहे तिचा आणि सुसाईड दाखवायचा प्रयत्न केला आहे. का दरवेळी एका सुनाचाच मर्डर होतो किंवा सुसाईड होतं? का एक सूनच जेव्हा नवीन घरात जाते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात? आणि मला असं वाटतं लग्न करायच्या अगोदर जस्ट फायनान्शियली सिक्युरिटी बघणं गरजेचं नाही आहे. तर इमोशनली लोकं कशी आहे ते बघणं सुद्धा गरजेचं आहे. इमोशनली आता ती जी लेडी आहे, तिची जी सासू आहे, ती जज आहे. एवढी मोठी जज असून ती बोलते, की तिची डेड बॉडी आहे. लोकं पोलीस वगैरे रिसर्च करताय, पण मला ॲटलीस्ट माझ्या प्लांट्सला पाणी टाकू तरी द्यायचंय. तिची सून मेली आहे. आणि तिला आता परवा आहे ह्या गोष्टीची, की तिचे प्लांट्स पाणी नाही टाकलं तर मरून जाईल. सून मेली आहे, तिची बिलकुल तिला काळजी नाही आहे. तिची सून सोडून गेली आहे आणि तिची एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती. जेव्हा तिची सूनचा जीव जात होता, तेव्हा ती घरात नॉर्मली फिरत होती. जसं की काही झालंच नाहीये. तर हे सगळं फक्त एक इमोशनल इमॅच्युरिटीचं कारण आहे. आणि जे डेथ वगैरे होतात ना, हे जे स्मार्ट लोक आहेत. त्रिशा शर्मा एक MBA ग्रॅज्युएट आहे. मिस पुणे बनलेली आहे आणि एवढी मोठी जी एज्युकेशन, तिचं जे माइंडसेट, तिची मॅच्युरिटी, तिचं हार्डवर्किंग, मिस पुणे बनणं, त्या लेव्हलवर येणं एवढं काही सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या चांगल्या लेव्हलवर असून, तिची फॅमिली एवढी ओपन माइंडेड असून, जर तिच्याबरोबर असं होऊ शकतं, तर आपण लोकं जे मिडल क्लास लोकं आहेत त्यांच्याबरोबर काय काय नाही होऊ शकत. पण ह्या सगळ्या गोष्टी समोर येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप लोकांच्या समोर येत नाही. आजही खूप सारे केसेस आहे जे आत्ता पण असेच पडलेले आणि खूप लोकं तर भीतीने पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट सुद्धा नाही करत. तर मला असं वाटतं ह्या टायमिंगला आपल्याला इमोशनली मॅच्युरिटीची खूप जास्त गरज आहे. अगर जिथं आपल्याला वाटतं की हे घर आपल्यासाठी बरोबर नाही आहे, तर त्याच वेळी भले ते लग्न झालं जरी असेल, तरी ते घर आपल्याला सोडणं खूप गरजेचं असतं. जस्ट बिकॉज आपल्याला हे समाज वगैरे जे असतात ना, की डिव्होर्स झालाय, असं झालंय, ते मॅटरच करत नाही. बिकॉज ते इन फ्युचर आपल्याला पाळायला नाही येणार आहे. अगर आपण डिवोर्स जरी झाला आणि तिथं आपली अगर ग्रोथ झाली, जसं आता रिसेंटली मी एक केस बघितला होता, की एक लेडी होती, तिचे 2 लेकरं झाले आणि तिला तिच्या सासरी 6 ते 7 वर्ष कंटिन्युअसली त्रास होता. पण जेव्हा तिला आता तिच्या लेकरांना सांभाळायचं होतं, तर तिच्या लेकरांवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले. ती तिथून निघाली आणि तिने परत अभ्यास करणं सुरू केलं. आज ती IAS ऑफिसर आहे. तुम्ही पण हे केस नक्कीच बघितला असेल YouTubeवर. तर अगर आपण आपल्या जे ससुराल आहे, आपण बोलतोय सासर आहे आपलं, अगर तिथं अगर इमोशनली काही चांगलं नाही आहे, तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह वाइब्स येत आहेत, तर तुरंत त्या गोष्टी आता सोडणं गरजेचं आहे. बिकॉज आता 2026 चालू आहे. इथं कोण कोणाचा विचार करत नाही. इथं आपल्याला आपलाच विचार करणं खूप गरजेचं आहे. एक नवीन गोष्टीला ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर पहिला स्टेप नाही घेतला ना, तर ही दुनिया इथंच मागच राहून जाईल. आणि इंडियामध्येच ह्या सगळ्या केसेस जास्त चालू आहे. जस्ट बिकॉज आपल्याला आपली मॅरेज वाचवायची आहे. मॅरेज वाचवण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला वाचवायचं. स्वतःच्या एक सेल्फ ग्रोथला वाचवायचं. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आपण नाही राहणार तर आपली मॅरेज असून काही फायदा नाही. आणि त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आपली हॅपीनेस. अगर जिथं आपण खुश नाही आहे, तिथं आपल्याला लवकरच्या लवकर निघणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय ह्या व्हिडिओला बघून नक्कीच कमेंट करा. आणि अशा अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.